नमस्कार मित्रो, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ग्रामपंचायत अधिनियम 1959 या कायद्याअंतर्गत ग्रामपंचायतकडे घराच्या बांधकामासाठी परवानगी कशी घ्यायची, ते काय नियम आहेत आणि परवानगी किती दिवसात मिळतं आणि परवानगी नाही मिळाली तर काय करता येतं त्याबद्दल आपण बघूया। नॉर्मली आपल्याला माहिती आहे की आपण कॉर्पोरेशनच्या हद्दीत जर राहत असाल तर बांधकामाची परमिशन तुम्ही कॉर्पोरेशनकडे मागता, किंवा तुमची जागा जर MRTP ॲक्टच्या अंतर्गत जो एरिया टाउन प्लॅनिंग अथॉरिटीच्या अंतर्गत येतो तिथे जर तुमची जागा असेल आणि तिथे तुम्हाला घर बांधायचं असेल तर तुम्ही टाउन प्लॅनिंगकडून तुमचा प्लॅन सँक्शन करून घेता। आमच्या पुण्यामध्ये PMRD करून घेतलं जातं। पण तुम्ही समजा ग्रामपंचायतच्या हद्दीत राहत असाल, लोकल अथॉरिटी स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत आहे, तिथे तुमची जमीन आहे, तिथे समजा तुम्हाला घर बांधायचं असेल तर काय तरतूद आहे आपण ते बघूया। नॉर्मली काय असतं की ग्रामपंचायत हद्दीतली मी बऱ्याच लोकांना पाहतो जिथे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ज्यांची जागा आहे ते लोक आधी थेट घर बांधून घेतात आणि नंतर मग ते काही घरपट्टी वगैरे जो काही प्रकार असतो 8A वगैरे घेण्यासाठी रिक्वेस्ट वगैरे अर्ज ते करत बसतात। मग त्यांच्यावर ग्रामसेवक किंवा सरपंच ही सगळी लोक त्यांना घाबरवून सोडतात। बरेचदा अशा बांधकामाला डिमॉलिश करण्याची ग्रामपंचायतला अथॉरिटी आहे। तर ग्रामपंचायत हद्दीत तुमचं घर आहे तर तुम्ही काळजी घ्या, हे असं गैरमार्गाने घर बांधू नका, परमिशन न घेता घर बांधू नका। तुम्हाला NATPची गरज नाही। मी आज तुम्हाला हे सांगणार आहे की ग्रामपंचायत हद्दीमध्ये जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर त्याची परमिशन कशी घेतात। तर मूळ विषयाकडे येऊया की तुमचा ग्रामपंचायत हद्दीमध्ये घर बांधायचं असेल तर ग्रामपंचायत अधिनियम 1959 मध्ये सेक्शन 52 दिलेलं आहे। सेक्शन 52 मध्ये ही तरतूद आहे की ग्रामपंचायतच्या हद्दीत जर तुमचा प्लॉट असेल तर तुम्ही ग्रामपंचायतकडे बांधकामासाठी परवानगी मिळावी म्हणून सेक्शन 52च्या अंतर्गत अर्ज देऊ शकता। हे अर्ज देताना तुम्हाला तुमची जी जमीन आहे त्याचं एक रेखांकन जोडायचं, त्याचबरोबर तुम्ही कसं घर बांधणार आहात, 1 मजली 2 मजली जागा काय सोडणार आहात त्याचं एक ब्ल्यूप्रिंट तयार करायचं, जोडायचं आणि सेक्शन 52च्या अंतर्गत हा अर्ज ग्रामपंचायतला द्यायचा। हा अर्ज ग्रामपंचायतला दिल्यानंतर ग्रामपंचायतची अथॉरिटी चेक करतील की या ठिकाणी जे तुम्ही घर बांधणार आहात तिथे परमिशन देण्यासारखं आहे का, काही अडचण तर नाही ना, अम्युनिटीचा काही प्रॉब्लेम येणार नाही ना, रस्त्याची काही अडचण नाही, ह्या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतचे जे कोणी कन्सर्न अथॉरिटी आहेत ते चेक करतील आणि तुम्हाला परमिशन देतील। परमिशन जर त्यांनी दिली तर प्रश्न मिटला, पण समजा परमिशन नाही दिली तर ग्रामपंचायतच्या वर पंचायत समितीमध्ये परमिशन का दिली नाही, मला परमिशन देणे का जस्टिफाईड आहे, याबद्दल ग्रामपंचायतच्या आदेशाविरोधात किंवा ग्रामपंचायतीने जे तुम्हाला परमिशन नाकारली त्याबद्दल पंचायत समिती किंवा पुढे जिल्हा पातळीवर अपील करता येतं। ती सोय या सेक्शन 52 मध्ये दिलेली आहे। पण समजा असं झालं की तुम्ही ग्रामपंचायतकडे अर्ज दिलात आणि ग्रामपंचायतीने तुम्हाला 60 दिवसापर्यंत त्याच्यावर काही कळवलंच नाही, तर याच सेक्शनमध्ये सेक्शन 52 मध्ये असं दिलं आहे की एखाद्या ग्रामस्थानी घर बांधण्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज टाकला आणि 60 दिवसापर्यंत ग्रामपंचायतीने त्याच्यावर काही उत्तरच दिलं नाही तर या सेक्शनच्या तरतुदीप्रमाणे असं मानलं जातं की ग्रामपंचायतीने तुम्हाला घर बांधायला परमिशन दिली असं मानलं जाईल आणि 61व्या दिवशी तुम्ही घर बांधायला सुरुवात करू शकता। त्या घराला, त्या बांधकामाला कायदेशीर घर असं मानलं जातं। अशा घराला डिमॉलिश करण्याची अथॉरिटी ग्रामपंचायतला किंवा लोकल अथॉरिटीला राहणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे। ही तरतूद खूप लोकांना माहीत नसल्यामुळे परमिशन न घेता लोक घरं बांधतात आणि नंतर मग ग्रामपंचायतचे आणि इतर स्थानिक संस्थांचे तुम्ही हेलपाटे मारत बसता। असं अजिबात करू नका। ग्रामपंचायत क्षेत्रात तुमची जमीन आहे, सेक्शन 52च्या अंतर्गत बांधकामासाठी अर्ज टाका, 60 दिवसात अर्जाला उत्तर आलं, परमिशन मिळाली तर घर बांधा, 60 दिवसात उत्तर नाही आलं तर 61व्या दिवशी घर बांधायला सुरुवात करा, 60 दिवसात तुम्हाला उत्तर नाही आलं तर 61व्या दिवशी तुमच्या अर्जाला मंजुरी मिळाली असं कायदा मानतो। आणि जर 60 दिवसाच्या आत ग्रामपंचायतने तुमची परमिशन नाकारली
तर पुढे पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर अपील करता येतं आणि घर बांधता येतं. थोडक्यात ग्रामपंचायतच्या भागात जर तुमची जमीन असेल तर NATPच्या मागे पळायची गरज नाही. ग्रामपंचायतच्या हद्दीतील जागामध्ये घर बांधण्याची परमिशन हे ग्रामपंचायत अथॉरिटी देऊ शकते. सेक्शन 52मध्ये ती तरतूद आहे. त्या तरतुदीप्रमाणे तुम्ही कारवाई करा, अर्ज करा आणि बाकीचा जो काही व्याप आहे तो तुम्ही टाळू शकता. तर मित्रहो, ही होती ग्रामपंचायतच्या कायद्यानुसार घर बांधण्यासाठी जी काही तरतूद आहे किंवा जी काही सेक्शन आहेत त्याबद्दलची माहिती. तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ल्यासाठी मला संपर्क करायचा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा मोबाईल नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे. पण संपर्क म्हणजे फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर अपॉइंटमेंटसाठी रिक्वेस्ट टाकायची. त्यानुसार तुम्हाला अपॉइंटमेंट दिली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला आम्ही संपर्क करू. याच्याबद्दल अधिकची माहिती आणि सूचना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ती जाऊन वाचा आणि त्यानुसारच तुम्ही संपर्क करा. बाय.